तुम्ही आयुष्यात मागे जाऊ शकत नाही आणि जी सुरुवात ऑलरेडी केलेली आहे तिला बदलू शकत नाही, पण तुम्ही आत्ता जिथे आहात तिथून एक नव्याने सुरुवात मात्र नक्की करू शकता. हॅलो वॉरियर्स, मी सुप्रिया आणि तुम्ही पाहत आहात वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल चॅनल. फक्त लढण्याची नव्हे, जिंकण्याची तयारी. आजच्या लेक्चरमध्ये मी प्रॉमिस केल्याप्रमाणे पण थोडं लेट जॉग्रफी या विषयाची जी स्ट्रॅटेजी असेल, जी रणनीती असेल ती आपण पाहणार आहोत. येणाऱ्या कंबाईंडसाठी तुम्हाला भूगोल या विषयामध्ये पैकीच्या पैकी मार्क्स घ्यायचे असतील तर हा व्हिडिओ नक्कीच तुमच्यासाठी आहे. बऱ्याच जणांना परत असं वाटतं की भूगोलमध्ये पैकीच्या पैकी मार्क्स घेणं पॉसिबल आहे का? तर हो, भूगोलमध्ये पैकीच्या पैकी मार्क्स घेणारे विद्यार्थी आपल्याकडे आहेत आणि म्हणूनच भूगोलमध्ये 15 पैकी 15 मार्क्स मिळालेच पाहिजेत, हीच स्ट्रॅटेजी किंवा हेच एक ध्येय डोळ्यासमोर ठेवून तुम्हाला भूगोल या विषयाचा अभ्यास करायचा आहे. मग जेव्हा आपण भूगोल असं म्हणत असतो त्यावेळेला बऱ्याच जणांना कन्फ्युजन असतं की भूगोल म्हणजे कंबाईंडसाठी मला एक्झॅक्टली कुठला भूगोल करायचा आहे. तर भूगोल म्हटलं तर त्याच्यामध्ये जगाचा भूगोल येतो, भारताचा भूगोल येतो, महाराष्ट्राचा भूगोल येतो आणि त्यानंतरही त्याला बऱ्याचशा उपशाखा ज्या आहेत त्या आपल्याला पाहायला मिळतात. पण जर आपण कंबाईंडचा विचार केला तर आपल्याला भूगोलमध्ये महाराष्ट्र आणि भारत या दोन्हीचा भूगोल अभ्यासायचा आहे. मात्र याचं वेटेज जर पाहिलं तर ते थोडंसं वेगळं आहे. म्हणजेच जर तुम्ही रिसेंटली पाहिलं अगदी अलीकडे तर महाराष्ट्राच्या भूगोलवरती 9 ते 10 प्रश्न येत आहेत आणि 4 ते 5 प्रश्न हे भारताच्या भूगोलवरती येत आहेत. पण पूर्वीचं जर तुम्ही पाहिलं, म्हणजे मी कोविड पूर्वीचा काळ आणि कोविड नंतरचा काळ असं बऱ्याचदा बोलताना म्हणते, तर कोविड पूर्वीचे जर तुम्ही क्वेश्चन पेपर्स पाहिले तर तुमच्या लक्षात एक गोष्ट येईल की महाराष्ट्राच्या भूगोलावरती जेमतेम 12 ते 13 प्रश्न असायचे. मात्र आत्ता ते जे प्रमाण आहे ते थोडंसं आयोगाने कमी केले. पण याचा अर्थ असा बिलकुल नाही आहे की महाराष्ट्राच्या भूगोलावरती अगदी 4-5 प्रश्न येतील आणि बाकी सगळे भारताच्या भूगोलावरती येतील, असं नाही होणार. कारण आपला जो सिलेबस आहे, जो अभ्यासक्रम आयोगाने आपल्याला दिलेला आहे त्याच्यामध्ये स्पष्टपणे मेन्शन केलेला आहे भारताचा भूगोल महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह. ठीक आहे. मग जेव्हा आपण महाराष्ट्र आणि भारताचा भूगोल म्हणतो तर याच्यामध्ये कुठले टॉपिक आहेत ज्याला तुम्हाला पहिला प्रेफरन्स द्यायचा आणि जे टॉपिक तुम्हाला अभ्यासायचेच आहेत त्यानुसारच आजच्या लेक्चरमध्ये सुद्धा जसं आपण इकॉनॉमिक्सचं पाहिलं होतं तसंच आपण भूगोलचं सुद्धा पाहणार आहोत. तर सुरुवातीला आपण महाराष्ट्राचा भूगोल जो आहे तो पाहूयात. अर्थात तो कुठे ना कुठेतरी भारताच्या भूगोलाशी लिंक्ड असेल तर ते तुम्हाला लिंक करूनच समजून घ्यायचं आहे. मग भूगोल या विषयातला एक टॉपिक असा आहे जो कधीच शहाण्या माणसाने स्किप करू नये, ज्याच्यावरती प्रत्येक वर्षी प्रश्न आलेला आहे. म्हणजे इथून मागे जर तुम्ही आयोगाचे पेपर चाळत गेलात तर प्रत्येक वर्षी तुम्हाला कमीत कमी 2 प्रश्न आणि जास्तीत जास्त 4 प्रश्न, कधी कधी तर 5 प्रश्न सुद्धा, इतके प्रश्न तुम्हाला ज्या टॉपिकवरती पाहायला मिळतात तो टॉपिक आहे लोकसंख्या. मग ती महाराष्ट्राची असेल किंवा भारताची असेल, लोकसंख्या या टॉपिकवरती प्रश्न हा असतोच. तुम्ही पूर्व परीक्षा देत असाल, मुख्य परीक्षा देत असाल, कुठल्याही परीक्षेसाठी हा जो टॉपिक आहे तो फार इम्पॉर्टंट आहे. लोकसंख्या टॉपिक अभ्यासताना अगेन फक्त महाराष्ट्राची करायची का भारताची करायची, तर महाराष्ट्र आणि भारत दोन्ही करायच्या आहेत. पण त्याचसोबत आणखी तुम्हाला लोकसंख्येच्या बाबतीमध्ये इयरसुद्धा लक्षात घ्यावं लागतं. आता जर आपण रिसेंटलीची आकडेवारी आपल्याकडे जी अवेलेबल आहे ती जर पाहिली तर ती आहे 2011ची. पण म्हणून आयोग फक्त 2011च्या आकडेवारीवरती प्रश्न विचारतो असं नाही, तर आयोग 2001ची जी आकडेवारी आहे तिच्या कंपॅरिझनमध्ये 2011ची जी आकडेवारी आहे ती विचारत असतो. आणि म्हणून तुम्हाला ज्यावेळेला लोकसंख्या करत आहात तर 2011ची लोकसंख्या अगदी डीपमध्ये करायची आहे, पण 2001ची लोकसंख्या सुद्धा करायची आहे. ॲटलिस्ट तुम्हाला त्याच्यातल्या वरवरच्या गोष्टी माहिती असायला पाहिजेत, कंपॅरिझन करून. कोणासोबत? तर 2011च्या लोकसंख्येसोबत. त्याचसोबत ज्यावेळेला तुम्ही महाराष्ट्र आणि भारत याची लोकसंख्या अभ्यासताय त्यावेळेला एक काळजी घ्यायची. समजा महाराष्ट्राच्या लोकसंख्येमध्ये तुम्ही महाराष्ट्राची घनता अभ्यासत आहात, तर महाराष्ट्राच्या घनतेच्या जवळपास घनता असणारा महाराष्ट्रातला कुठला जिल्हा आहे हे पण तुम्हाला पाहायचं आहे. तेच भारताच्या बाबतीमध्ये भारताची घनता अभ्यासताय तर भारताच्या घनतेच्या जवळपास घनता असणारं राज्य कोणतं आहे हे सुद्धा अभ्यासायचं. म्हणजे तुम्हाला 2001 आणि 2011चं कंपॅरिझन तर करायचंच आहे, पण त्याचसोबत ज्यावेळेला तुम्ही एखादा प्रदेश अभ्यासत आहात, मग ते राज्य असेल किंवा देश असेल, तर त्याच्याशी मिळती जुळती आकडेवारी कुठली आहे ती पण तुम्हाला लक्षात ठेवायची, कारण आयोग तसे सुद्धा प्रश्न विचारत आहे हल्ली. मग आता लोकसंख्या या विषयावरती कुठल्या घटकांवरती प्रश्न येतात
एक तर तुम्हाला सर्वाधिक लोकसंख्या आणि सर्वात कमी लोकसंख्या हे तर आपल्याला माहिती आहे की लोकसंख्या टॉपिक घेतला की सगळ्यात पहिल्यांदा आपण तेच करत असतो. सर्वाधिक लोकसंख्या, सर्वात कमी लोकसंख्येची राज्य आणि जिल्हे, महाराष्ट्राच्या दृष्टीने जिल्हे, भारताच्या दृष्टीने राज्य. तर जेव्हा मी लोकसंख्या म्हणते तर मी दोन्हीकडचं पॅरलली एक्सप्लेन करते, तेवढं फक्त डोक्यात असू द्या. तर सर्वाधिक आणि सर्वात कमी लोकसंख्या अभ्यासायची आहे तुम्हाला. लिंग गुणोत्तर, फार प्रश्न विचारले जातात लिंग गुणोत्तरावरती. मग लिंग गुणोत्तर अभ्यासताना सर्वसाधारण जे असतं तेही तुम्हाला अभ्यासायचं आहे आणि 0 ते 6 या वयोगटातलं जे लिंग गुणोत्तर असतं ते सुद्धा अभ्यासायचं आहे. हे अभ्यासताना अगेन तुम्हाला महाराष्ट्राची आणि भारताची तुलना लक्षात ठेवायची आहे. 2001 आणि 2011ची तुलना सुद्धा लक्षात ठेवायची आहे. कारण विचारलं जातं की लिंग गुणोत्तरामध्ये कितीनी फरक पडलेला आहे, सुधारलं आहे ते, म्हणजे चांगलं लिंग गुणोत्तर वाढलंय की कमी झालंय, या संदर्भाने प्रश्न येतात. मग लोकसंख्येच्या बाबतीमध्ये एकतर सर्वात कमी सर्वात जास्त झालं, त्यानंतर लिंग गुणोत्तर झालं घनता. घनता तर वारंवार विचारली आयोगाने. लिंग गुणोत्तर आणि घनता आयोगाचे फेवरेट आहेत लोकसंख्येच्या बाबतीत असं आपण म्हणू शकतो. घनतेच्या बाबतीत मी ऑलरेडी सांगितलं महाराष्ट्राची घनता, मग 2001 मध्ये किती, 2011 मध्ये किती, भारताची 2001ला किती, 2011ला किती, असं पॅरलली लक्षात ठेवा. महाराष्ट्राच्या लोकसंख्येची घनता, भारताच्या लोकसंख्येची घनता, भारताच्या लोकसंख्येच्या घनतेसोबत इतर राज्यांची घनता, त्याच्यामध्ये सर्वाधिक घनतेची राज्य कोणती, कमी घनतेची राज्य कोणती, महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक घनतेचे जिल्हे कोणते, सर्वात कमी घनतेचे जिल्हे कोणते, हे सगळे जे फाटे फुटत आहेत ना, तुम्ही त्याचं एक स्ट्रक्चर बनवा की मला याच्यामधला कुठला पॉईंट करायचा आहे आणि ते व्यवस्थितपणे नोट डाऊन करून ठेवा, तुम्हाला हे इझी जाईल. ठीक आहे. तर लोकसंख्येमध्ये लिंग गुणोत्तर झालं, घनता झाली आणि सर्वात कमी सर्वात जास्त पाहिलं, त्यानंतर येतो साक्षरता हा घटक. साक्षरता सुद्धा अभ्यासायची. तसं पाहायला गेलं तर लोकसंख्येमध्ये स्थलांतर आहे, नागरीकरण आहे. हल्ली तर नागरीकरणावरती पण आयोगाने प्रश्न विचारलेत. बेसिकली तो मेन्सला येणारा पार्ट आहे. पण जर तुम्ही अगदी रिसेंटलीचा जर पेपर पाहिला फेबमध्ये झालेला, तर आयोगाने बरेचसे प्रश्न हे मेन्सच्या धर्तीवरती विचारलेले आहेत. आणि जसं मी खूप वेळा जुन्या व्हिडिओजमध्ये हे म्हटले की मेन्स तुलनेने इझी असते प्रीच्या, मात्र अभ्यास थोडा डिफरंटली करावा लागतो. इझी असते इन द सेन्स असं नाही की म्हणजे फार इझी असते, पण हां तुम्ही जो अभ्यास करताय तो जो तुमचा डीपमध्ये असेल तर क्वेश्चन तेवढे ट्रिकी नसतात. म्हणजे प्रीला जेवढे ट्रिकी क्वेश्चन्स असतात जिथे तुम्ही फार मोठ्या प्रमाणावर फसू शकता, तर ते फसण्याचे चान्सेस कमी असतात मेन्सला, जर तुमचा अभ्यास व्यवस्थित असेल तर. कारण जनरली मेन्सला जे क्वेश्चन येतात ते सरळ सरळ असतात, वन लाईनर वगैरे. त्यामुळे थोडीशी मेन्स मला तरी इझी वाटते, म्हणून मी तुम्हाला सांगते. मग लोकसंख्येमधले हे पार्ट झाले. नागरीकरणाचं पण थोडीफार आकडेवारी जी आहे ती तुम्हाला बघून ठेवायची आहे. तर हे सगळे पॉईंट जे आहेत लोकसंख्येचे ते तुम्हाला करायचे आहेत. आणि याच संदर्भाने जे PYQ आहेत, यापूर्वी आयोगाने विचारलेले क्वेश्चन आहेत. बऱ्याचदा तुलना केलेली असते, स्त्री आणि पुरुष यांची साक्षरता असेल, ग्रामीण आणि शहरी लिंग गुणोत्तर असेल. तर हा सर्व लोकसंख्येचा अभ्यास करताना पूर्णपणे तुलनात्मक अभ्यास करायचा आहे. आणि आय जस्ट विश की तुम्हाला 2021ची लोकसंख्या अभ्यासावी लागू नये, त्यापूर्वी तुमची पोस्ट निघावी. त्यामुळे तुम्ही सुद्धा त्याच दृष्टीने अभ्यास करा. आता हे झालं लोकसंख्येच्या बाबतीमध्ये. हे आपण महाराष्ट्राच्या बाबतीत पण सांगितलं आणि भारताच्या बाबतीत पण सांगितलं. आता दुसरा आयोगाचा फेवरेट पार्ट जो आहे, ज्याच्यावरती सुद्धा इथून मागे तुम्ही प्रत्येक वर्षीचे जरी क्वेश्चन पेपर चाळले, प्रत्येक वर्षी प्रश्न पाहायला मिळेल, तो म्हणजे नदी प्रणाली. ज्यावेळेला तुम्ही नदी प्रणाली अभ्यासत आहात त्यावेळेला ही गोष्ट डोक्यातच ठेवा की हा चॅप्टर असा आहे जो मला मार्क्स मिळवूनच देणार आहे. आणि हा काही झालं तरी मला व्यवस्थितपणे डिटेलमध्ये करायचं आहे, कारण नदी प्रणालीवरती आयोग प्रत्येक वर्षी प्रश्न विचारतो. महाराष्ट्राच्या संदर्भाने विचार जर केला तर नदी प्रणाली कोकणातल्या नद्या ज्या आहेत आणि पठारावरच्या नद्या ज्या आहेत, तर जनरली आपण असंच त्यांना विभागतो. कोकणातल्या नद्या पश्चिम वाहिनी आणि पठारावरच्या पूर्व वाहिनी नद्या, त्याचबरोबर विदर्भातल्या काही नद्या आहेत ज्या दक्षिण वाहिनी आहेत. तर नद्यांचा अभ्यास करताना जेव्हा तुम्ही कोकणातल्या नद्या अभ्यासत आहात तर कोकणातल्या नद्यांची वैशिष्ट्ये काय आहेत. कोकणातल्या नद्या या फार वेगाने वाहतात आणि त्या आखूड असतात. जर पठारावरच्या नद्यांच्या दृष्टीने जर आपण विचार केला तर त्याच्या पाठीमागे रिझन काय येतं, तर महाराष्ट्राची प्राकृतिक रचना. म्हणजे जेव्हा तुम्ही भूगोल अभ्यासत असता तर भूगोल तर कम्प्लिटली, जसं मी इकॉनॉमिक्सला सांगितलं,
तसं भूगोल तर पूर्णपणे एकमेकात गुंतलेला आहे. तुम्हाला एखाद्या विभागाची प्राकृतिक रचना समजली की आपोआप तिथली नदी प्रणाली समजते, आपोआप तुम्हाला प्राकृतिक रचनेवरून तिथलं हवामान आणि पर्जन्य काय असेल याचा अंदाज येतो. हवामान आणि पर्जन्य समजले की त्याच्यातली मृदा तुम्हाला समजते. ज्यावेळेला मृदा समजते किंवा हवामान पर्जन्य समजतं त्याच्यावरूनच तुम्हाला तिथे वने कुठल्या प्रकारची आढळत असतील हे समजतं. कारण ज्यावेळेला आपण वने आणि अभयारण्य अभ्यासतो तर जे वनांचे प्रकार आहेत तर जनरली आपण कुठल्या वनांचे प्रकार कुठल्या प्रदेशामध्ये आढळतात हे अभ्यासताना आपण पाहत असतो की किती सेंटीमीटर पर्जन्य तिथे आहे, त्या सेंटीमीटरवरून तिथे वनांचा प्रकार कुठला आढळतो ते आपण पाहतो. म्हणजे हवामान पर्जन्य अभ्यासलं की तुम्हाला वने सुद्धा समजतात. ज्यावेळेला तुम्ही पर्जन्य अभ्यासताय तर तुम्हाला कळतं, पर्जन्य आणि प्राकृतिक भूगोल अभ्यासताय त्यावेळेला तुम्हाला समजतं की महाराष्ट्राच्या कुठल्या भागामध्ये कुठल्या प्रकारची मृदा आढळते, कुठल्या प्रकारचा खडक आढळतो आणि मग तिथे कुठल्या प्रकारची खनिजे आढळत असतील आणि कुठल्या प्रकारची खनिजे आढळतात त्याच्यावरून तिथे कुठली ऊर्जा साधने असतील. या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या इंटरलिंक्ड आहेत. म्हणजे भूगोल हा एक टॉपिक घेऊन अभ्यासायचा विषय नाही आहे, एकाच टॉपिकमध्ये बरंच काही कव्हर करणारा हा सब्जेक्ट आहे. मग ज्यावेळेला आपण नदी प्रणाली म्हणतो, कोकणातल्या नद्यांचा विचार केला तर अर्थात तुम्हाला प्राकृतिक रचना तर अभ्यासावी लागते. सह्याद्रीमुळे कशा पद्धतीने नद्यांच्या वेगावरती किंवा नद्यांच्या प्रवाहावरती परिणाम होतो हे आपल्या लक्षात येतं. कोकणातल्या नद्या पठारावरच्या नद्यांसारख्या त्रिभुज प्रदेश नाही बनवत, त्या खाड्या बनवतात मुखाशी. मग या ज्या खाड्या आहेत, कुठली खाडी कोणत्या नदीवरती आहे, कुठल्या खाडीचा क्रम म्हणजे खाड्यांचा क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे कसा आहे, दक्षिणेकडून उत्तरेकडे कसा आहे, नद्यांचा क्रम उत्तर दक्षिण कसा आहे, याच्यावरती प्रश्न विचारले जातात आणि तेच प्रश्न तुम्हाला यायला पाहिजेत. त्याचबरोबर कोकणाचं म्हणजे जो पण कोकणाची जी प्राकृतिक रचना आहे त्याच्यावरती प्रश्न विचारले जातात. म्हणजे ज्यावेळेला मी प्राकृतिक रचना म्हणते, तुम्ही त्याच्यामध्ये जर कोकण अभ्यासत असाल तर तुम्हाला कोकणमधले कुठले घटक अभ्यासायचे आहेत, कोकणातल्या नद्या, कारण आपण नदी प्रणालीमध्ये पण पाहत आहोत तेच आत्ता सध्या कोकणातल्या नद्या. मग नद्या ज्यावेळेला तुम्ही कोकणातली नदी प्रणाली अभ्यासताय तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय अभ्यासावं लागणार आहे, त्याच्यावरती असणाऱ्या खाड्या कोणत्या आहेत, नद्यांची वैशिष्ट्ये कोणती आहेत, कशा प्रकारे त्या नद्या ज्या आहेत त्या वाहतात, त्यांचा उत्तर आणि दक्षिण क्रम काय आहे, हे सगळं तुम्हाला अभ्यासावं लागत आहे. त्यानंतर आता इथे जे मी सांगते तुम्हाला हे दोन टॉपिक परत इंटरलिंक झाले. कोकणातल्या नद्या अभ्यासल्या, कोकणाची प्राकृतिक रचना कशी आहे, प्रशासकीय भूगोल तिथला कसा आहे, म्हणजे किती कोकणामध्ये असणारे जिल्हे किती आहेत, तालुके किती आहेत, असा कुठला जिल्हा आहे जिथले तालुके काउंट केले जात नाही, ते फक्त प्रशासकीय सोयीसाठी आहेत. जिल्ह्यांचं जे विभाजन झालेलं आहे त्याच्यामध्ये मग कुठले जिल्हे आहेत कोकणातले जे विभागले गेलेत आणि नव्याने निर्मिती झालेली आहे, तर हे सगळे पॉईंट इथे येतात. ठीक आहे, तर अशा पद्धतीने नदी प्रणालीतून मी प्राकृतिककडे आले कारण ते इंटरलिंकच होतं. ठीक आहे, तर कोकणातल्या नद्यांमध्ये हे अभ्यासाल. पठारावरच्या नद्या जेव्हा तुम्ही अभ्यासत आहात, नद्यांचा प्रवाह कुठल्या दिशेकडून कुठल्या दिशेकडे असेल, अर्थातच त्या पूर्व वाहिनी असतील, पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणाऱ्या असतील. याच्यामध्ये काही नद्या ज्या आहेत त्या दक्षिण वाहिनी आहेत, स्पेसिफिकली पूर्व विदर्भातल्या नद्या. तर त्या नद्या तर तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. नद्यांनी किती क्षेत्र व्यापलेलं आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. नद्यांना येऊन मिळणाऱ्या उपनद्या याच्यावरती आयोग फार प्रश्न विचारतो. मग उपनद्यांचा अभ्यास करताना डावीकडून येऊन मिळणारी कोणती, उजवीकडून येऊन मिळणारी कोणती, या संदर्भाने प्रश्न सुद्धा आयोगाने विचारलेले आहेत. सो नदी प्रणाली तुम्ही त्या पद्धतीने कराल. म्हणजे नद्या, नद्यांचा प्रवाह, नद्यांचं क्षेत्र किती आहे, त्यांची लांबी किती आहे, त्यांच्या उपनद्या कोणत्या आहेत आणि त्या नद्यांवरती कुठली धरणं आहेत, त्या धरणांच्या जलाशयाला काय नावं दिलेली आहेत, अशा कुठल्या नद्या आहेत ज्यांच्यावरती म्हणजे वीज निर्मितीसाठी त्यांचा वापर केला जातो, जिथे वेगवेगळे प्रकल्प उभारलेले आहेत. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला अभ्यासायच्या आहेत नदी प्रणाली अभ्यासताना. प्राकृतिकमध्ये जर आलो, अगेन महाराष्ट्राचं जर आपण प्राकृतिक भूगोल पाहिला तर आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्राचे मुख्यतः 3 विभाग जे आहेत, प्राकृतिक विभाग आपल्याला पाहायला मिळतात, ज्याच्यामध्ये कोकण आहे, सह्याद्री आहे आणि त्याच्यानंतर पठाराचा भाग आहे. मग हे अभ्यासताना त्याची प्राकृतिक रचना तर अभ्यासात, तिथे असणारी खडक प्रणाली वगैरे पण अभ्यासा, पण त्याच अनुषंगाने तिथे ज्या बाकीच्या गोष्टी आढळतात, जर तुम्ही हवामान, पर्जन्य, मृदा, त्यानंतर खनिज संपत्ती, वने, अभयारण्य हे सेपरेट अभ्यासण्यापेक्षा जेव्हा तुम्ही कोकण अभ्यासताय त्याच वेळेला तिथे कुठल्या प्रकारचं हवामान आढळतं, तिथे कुठल्या प्रकारची मृदा आढळते, तिथे किती प्रमाणात पर्जन्य पडतं, महाराष्ट्रातलं सर्वाधिक पर्जन्य कुठे आहे, नैऋत्य मान्सून वाऱ्यापासून किती पर्जन्य आहे, ईशान्य मान्सून वाऱ्यापासून किती पर्जन्य आहे, हे जर तुम्ही सगळं याच्याशी रिलेट केलं तर तुमचा अभ्यास आणखी सोपा होतो. म्हणजे सुरुवातीला वाचताना जसे बुकमध्ये दिले तसेच टॉपिक वाचा, पण सेकंड टाइम तुम्हाला हे सगळं इंटरलिंक्ड करता आलं पाहिजे. ठीक आहे, कोकण, त्यानंतर सह्याद्री आणि त्यानंतर पठार
हे 3 जे विभाग आहेत ते करायचे आहेत. पण फक्त प्राकृतिक विभाग करून तुम्हाला चालेल का? नाही. महाराष्ट्राचे काही प्रादेशिक विभाग सुद्धा आहेत, जसे की आपण खानदेश बऱ्याचदा बोलताना म्हणतो खानदेश. जसे मी आत्ता बोलताना विदर्भ म्हटले, मग विदर्भ म्हणजे काय आहे, मराठवाडा म्हणजे काय आहे, खानदेश म्हणजे काय आहे, पश्चिम महाराष्ट्र काय आहे, हे प्रादेशिक विभाग सुद्धा तुम्हाला अभ्यासायचे आहेत. तर याच्यावरती मॅक्झिमम प्रश्न येतात. त्यानंतर हवामान, पर्जन्य, मृदा. मृदा हा सुद्धा आयोगाचा फेवरेट घटक आहे. हवामान याच्यावरती पण प्रश्न येतात. पर्जन्यावरती तुलनेने कमी प्रश्न पाहायला मिळतात, पण याचा अर्थ असा नाही की त्याच्यावरती प्रश्न येणारच नाहीत. सर्वाधिक पर्जन्य कुठे आहे, पावसाचे दिवस कुठे जास्त कुठे कमी, कुठल्या भागामध्ये कशा प्रकारचं पर्जन्य पडतं. त्यानंतर नैऋत्य मान्सून वाऱ्यापासून किती टक्के पर्जन्य आहे, ईशान्य मान्सून वाऱ्यापासून किती टक्के पर्जन्य आहे, या सगळ्या गोष्टी विचारल्या जातात. मृदेचा अभ्यास करताना मृदेचे प्रकार कोणते आहेत, ते कोणत्या विभागामध्ये किंवा कोणत्या प्रदेशामध्ये आढळतात, कुठल्या प्रकारची मृदा कुठे आढळते हे विचारलेलं आहे. बऱ्याचदा कुठल्या नदीच्या खोऱ्यामध्ये कशा प्रकारची मृदा आढळते, मृदेला जी वेगवेगळी नावं असतात तर ती नावं पण विचारलेत की या मृदाला काय म्हटलं जातं. जसं की काळी मृदा जी असते तिला रेगूर मृदा पण म्हटलं जातं. मग ही जी दुसरी नावं असतात तर ती नावं घेऊन परत प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. तर मृदेचा प्रकार कोणता आणि याच्यामध्ये कोणत्या प्रकारचं पीक घेतलं जातं, हा एवढा पार्ट जो आहे मृदेच्या बाबतीत तो करायचा. त्याचबरोबर त्या मृदेची वैशिष्ट्ये जी असतील, मग त्या मृदेमध्ये कुठले घटक आढळतात, कुठल्या घटकामुळे त्या मृदेला विशिष्ट असा रंग प्राप्त झालेला आहे, आणि अशी कुठली मृदा आहे ज्याच्यामध्ये विशिष्ट प्रकारचं खनिज जे आहे ते आढळतं, हे सुद्धा तुम्हाला इथे अभ्यासायचं आहे. हवामान अभ्यासताना महाराष्ट्राचं हवामान तुम्ही अगेन त्याला कोकण, सह्याद्री आणि पठार याच्यामध्ये विभागू शकता. जसं की कोकणातलं हवामान जर तुम्ही पाहिलं तर उष्ण आहे, ते दमट आहे आणि सम आहे. त्याच्यामध्ये दिवसभराचं तापमान आणि रात्रीचं तापमान किंवा वेगवेगळ्या ऋतूंमधलं तापमान याच्यामध्ये फारसा फरक पडत नाही. त्याचं रिझन काय आहे, कोकणाला लागून समुद्र किनारा आहे. तर या सगळ्या गोष्टी म्हणजे अगेन तुम्ही हवामान अभ्यासताना प्राकृतिक तुम्हाला अभ्यासावंच लागते, कारण प्राकृतिकमध्ये तुम्ही किनारपट्टी अभ्यासत आहात. हवामान अभ्यासताना तुम्हाला परत त्या किनारपट्टीचा काय परिणाम होतो हवामानावरती हे अभ्यासावंच लागत आहे. तर हवामान अभ्यासताना या 3 प्रदेशांचा हवामान तुम्ही प्राकृतिक विभागांचा हवामान अभ्यासाल. त्याच्यावरून पर्जन्य पण तुमच्या लक्षात येईल की प्राकृतिक रचना अशी आहे की सह्याद्री पर्वत मध्ये आडवा येतो, त्यामुळे येणारे जे वारे आहेत ते अडवले जातात, समुद्रावरून येणारे वारे, आणि त्या सह्याद्री पर्वताच्या घाट माथ्यावरती किंवा पश्चिमेला पाऊस जास्त पडतो. पण जेव्हा तेच वारे सह्याद्री ओलांडून पुढे जातात तर ऑलरेडी म्हणजे पाऊस पडलेला असतो, त्यामुळे सह्याद्रीच्या पूर्व भागामध्ये पर्जन्य छायेचा प्रदेश निर्माण होतो. तर हे सगळे घटक तुम्हाला कधी समजतात, जेव्हा तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होतात, जेव्हा तुम्ही भूगोल समजून घ्यायला लागतं की अरे या घटकाचा या घटकावरती परिणाम होतो. म्हणजेच इकॉनॉमिक्सपेक्षाही जास्त इंटरलिंक्ड गोष्टी तुम्हाला इथे पाहायला मिळतात. त्यानंतर प्रशासकीय आणि राजकीय भूगोल. तसं पाहायला गेलं तर प्रशासकीय आणि राजकीय भूगोल तुलनेने मोठा पार्ट आहे आपल्या सिलेबसमध्ये. मात्र आत्ता जर अलीकडे तुम्ही पाहिलं म्हणजे कोविड नंतर, तर आयोगाने याच्यावरती प्रश्न विचारण्याचं थोडंसं टाळलेलं आपल्याला पाहायला मिळतं. पण याचा अर्थ बिलकुल असा होत नाही की प्रशासकीय आणि राजकीय भूगोलावरती प्रश्नच येणार नाहीत. कारण आयोग कधी कधी म्हणजे यापूर्वीचं जरी तुम्ही पाहिलं तर मी तुम्हाला आधीच सांगितलं, ज्यावेळेला तुम्ही PYQ अभ्यासत आहात आणि समजा तुम्ही 10 वर्षाचे प्रश्न अभ्यासत आहात, तर समजा 2 टॉपिकची जर आपण तुलना केली, याच्यामधला टॉपिक A आणि टॉपिक B जर आपण अभ्यासला, A टॉपिकला 10 वर्षामध्ये आयोगाने 9 वर्ष प्रश्न विचारलेले आहेत किंवा 8च वर्ष प्रश्न विचारलेत, आणि B टॉपिकला आयोगाने 10 वर्षापैकी 2च वर्ष प्रश्न विचारलेत. याचा अर्थ असा बिलकुल होत नाही की इथे 2 वर्ष प्रश्न विचारलेला नाही आहे A टॉपिकवर म्हणून आपण A टॉपिक करायचाच नाही, किंवा B टॉपिक जो आहे 2 वर्ष सलग विचारला म्हणजे त्याच्यावरतीच कंटिन्यू प्रश्न विचारले जातील असंही होऊ शकत नाही. म्हणून तुम्हाला A टॉपिककडे दुर्लक्ष करायचं नाहीये. मग तो टॉपिक प्रशासकीय आणि राजकीय भूगोल हा असाच एक टॉपिक आहे ज्याच्यावरती रिसेंटली आयोगाने प्रश्न नाही विचारले, पण त्याचा अर्थ असा होत नाही की आयोग विचारणारच नाही. हा टॉपिक तुम्हाला परफेक्ट करायचाच आहे. मग याच्यामध्ये काय येतं, महाराष्ट्राच्या ज्या सीमा आहेत, महाराष्ट्राचा स्थान विस्तार जो आहे, तर याच्यावरती अक्षवृत्त रेखावृत्तावरती आयोगाने म्हणजे अगदी साधे साधे वाटणारे प्रश्न विचारलेत. महाराष्ट्राचं क्षेत्रफळ किती विचारले, महाराष्ट्राने किती टक्के भारताचा भूभाग जो आहे तो व्यापलेला आहे विचारले, महाराष्ट्राची लोकसंख्या विचारली, अगदी 1 लाइनर क्वेश्चन आहेत, अक्षवृत्तीय रेखावृत्तीय विस्तार विचारलेला आहे. त्याचबरोबर जी जिल्हा निर्मिती झालेली आहे, मग विभाग पण विचारलेले आहेत. प्रशासकीय विभाग नकाशा दिला, हा कुठल्या प्रशासकीय विभागाचा नकाशा आहे, याचं मुख्यालय कुठे आहे,
कुठल्या प्रशासकीय विभागामध्ये किती तालुके आहेत, किती जिल्हे आहेत, अशा प्रकारचे प्रश्न विचारलेत. कुठल्या जिल्ह्यातून नवीन जिल्ह्याची निर्मिती झाली आहे, हे सगळं येतं प्रशासकीय आणि राजकीय भूगोलामध्ये. ज्या महाराष्ट्राच्या सीमा आहेत, नैसर्गिक सीमा विचारलेल्या आहेत, राजकीय सीमा सुद्धा विचारलेल्या आहेत. कुठल्या राज्याला लागून किती जिल्ह्यांची सीमा आहे, उत्तर सीमा कोण निश्चित करतं, दक्षिण सीमा कोण निश्चित करतं. त्याचबरोबर नदी प्रणालीमध्ये पण एक पॉईंट ॲड करा. पठारावरच्या नद्या अभ्यासताना कुठल्या 2 पर्वतरांगांच्या दरम्यान कुठली नदी वाहते किंवा कुठल्या 2 नद्यांच्या दरम्यान कुठली पर्वतरांग आहे, हे सुद्धा आयोगाने विचारलेलं आहे. प्राकृतिकमध्ये अगेन ज्यावेळेला तुम्ही सह्याद्री अभ्यासता, सह्याद्रीवरती असणारी जी पर्वत शिखरं आहेत, उंच उंच डोंगर आहेत, ते विचारलेले आहेत. फक्त सह्याद्रीमधलेच नाही तर वरती सातपुडा पर्वत रांगेमध्ये असणारी जी ही आहेत थंड हवेची ठिकाणं आहेत, जी पर्वत आहेत, जे डोंगर आहेत किंवा जी पठारं आहेत, याच्यावरती प्रश्न विचारलेले आहेत. मग आता आपण जे अभ्यासत होतो प्रशासकीय आणि राजकीय भूगोल, याच्यामध्ये काय काय करायचं ते मी तुम्हाला सांगितलं. त्यानंतर येतो खनिज संपत्ती हा टॉपिक. फार इझी प्रश्न असतात खनिज संपत्तीवर, पण आपला सगळ्यात मोठा गोंधळ काय असतो की खनिज संपत्ती लक्षात ठेवायची म्हटल्यानंतर खनिज संपत्तीचे जिल्हेच नाही लक्षात राहत, खूप कन्फ्युजन होतं. तर एखादी ट्रिक वगैरे जसं की मी आता 90 डेजमध्ये शेअर करते आणि आय थिंक मी वॉरियर ऑफिसरवरती चॅनलवरती मी ऑलरेडी शेअर पण केलेली आहे. ज्यावेळेला चॅनल अगदी नवीन होता, म्हणजे सुरुवातीचे जे 3-4 व्हिडिओ असतील ना, त्याच्यामध्येच कुठेतरी तुम्हाला ही ट्रिक पण मिळून जाईल. ठीक आहे. तर खनिज संपत्ती आणि ऊर्जा याच्यावरती जनरली जोड्या लावायला प्रश्न जास्त प्रमाणात येतात आणि जोड्या लावायचे प्रश्न हे तुमच्या हातातले मार्क असतात. कारण मोस्ट ऑफ द टाईम जोड्या लावायचे जे प्रश्न असतात त्याची उत्तरं तुम्हाला एका ऑप्शनवरून निघत असतात. त्यामुळे ह्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करू नका, या टॉपिककडे दुर्लक्ष करू नका. त्यानंतर वने आणि अभयारण्ये. वनांचे प्रकार अगेन मी तुम्हाला सांगितलं, पर्जन्यावरून तुम्हाला वनं कुठल्या प्रदेशामध्ये कुठल्या प्रकारचे आहेत हे समजतं. वनसंपत्ती अभ्यासाल तर त्याचसोबत राष्ट्रीय उद्यानं अभ्यासा. आता झाला 1 वर्ष गोंधळ राष्ट्रीय उद्यानाच्या प्रश्नावरती. याचा अर्थ असा आहे का की आम्ही राष्ट्रीय उद्यान हे प्रकरणच अभ्यासणार नाही, अभयारण्य हे अभ्यासणारच नाही, कारण कुठेतरी कोण कशाला राष्ट्रीय उद्यान म्हणतं, कोण कशाला अभयारण्य म्हणतं, हा सगळा गोंधळ. तर ठीक आहे, तो प्रश्नच कॅन्सल झाला ना फायनली. तर याचं तुम्हाला काय करायचं आहे शेवटी वने आणि अभयारण्याच्या बाबतीमध्ये, किंवा एका प्रश्नासाठी म्हणजे केस होते आणि मग परत कितीतरी दिवस परीक्षा अडकून पडतात. तर याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला फक्त तुमचं 100% द्यायचं. त्या एका प्रश्नावरती तुमचं भविष्य अवलंबून राहील असं करूच नका. अभ्यास एवढा व्यवस्थितपणे करा की एका प्रश्नाने ठीक आहे की माझं झालं पाहिजे. म्हणजे मी असं म्हणत नाही आहे की फार इझी असतं कट ऑफ पार करणं, पण मी तुम्हाला हे नक्की सांगते की कट ऑफच्या जवळपास किंवा अगदी काठावर आपण येऊन अडकून पडू असं स्कोर येऊ नये ह्याच्यासाठी सुरुवातीपासून प्रयत्नशील राहा. किमान मला कट ऑफपेक्षा 4 ते 5 मार्क्स एक्स्ट्रा असावेत सेकंड कीनुसार. अशा प्रकारे तुमचा अभ्यास असला पाहिजे. इव्हन रेफरन्स बुक जरी तुम्ही पाहिले तरी म्हणजे आत्ता जसं जसं मी चॅलेंज घ्यायला लागले तेव्हापासून मला एकापेक्षा जास्त रेफरन्स बुकचा वापर करावा लागतोय. तेव्हा गोष्टी लक्षात येतात की वेगवेगळ्या बुकमध्ये डाटा वेगवेगळा दिलेला आहे. वेगवेगळ्या बुक्समध्ये बरीचशी जी माहिती आहे, बरीचशी जी वाक्य असतात ती अगदीच वेगळी दिलेली असतात, टोकाची दिलेली असतात. मग इथे कुठला रेफरन्स फॉलो करायचा याच्यामध्ये खूप मोठं कन्फ्युजन असतं, पण कुठला ना कुठला एक रेफरन्स पकडून आपल्याला चालावंच लागणार आहे. आणि त्याच्यात आता इथून पुढे तर ऑब्जेक्शनला पण आयोगाने काय केले की तुम्हाला फीज द्यावी लागणार आहे. तुम्ही जर ऑब्जेक्शन घेत असाल एखाद्या क्वेश्चनवरती तर तिथे मात्र तुम्हाला काहीतरी फी पेड करावी लागणार. त्यामुळे हा पण पुढचा प्रश्न आहे की किती विद्यार्थी आता हरकती घेतील. चला पुढे जाऊयात आपण. आता वाहतूक आणि पर्यटन ज्यावेळेला आपण म्हणतो तर वाहतुकीमध्ये आयोगाचा फेवरेट जो पार्ट येतो तो म्हणजे राष्ट्रीय महामार्ग. आता हे मी राष्ट्रीय महामार्गच का म्हणते, जरी आपण महाराष्ट्राचा अभ्यास करत असू तरी, कारण आयोग ज्या वेळेला प्रश्न विचारतो तर त्यावेळेला तो राष्ट्रीय महामार्गांवरती जास्त प्रश्न विचारत आहे. आणि बाकी मग जे आपला अर्थसंकल्प वगैरे असतो ना, ज्यावेळेला बजेट मांडलं जातं तर त्या बजेटमध्ये बऱ्याचदा वेगवेगळी आकडेवारी जी आहे ती प्रकाशित केली जाते की सरकार सांगते की आम्ही एवढी एवढी कामं केली, एवढ्या महामार्गांचं काम झालं आणि त्याच्यानुसार महाराष्ट्रामध्ये एवढ्या किलोमीटर लांबीचे महामार्ग आहेत. तर ती आकडेवारी जी आहे ती पण एकदा नजरेखालून घालायची, कारण आयोगाने त्या संदर्भाने सुद्धा प्रश्न विचारलेत. ज्यावेळेला पर्यटन मी म्हणते तर याच्यामध्ये वेगवेगळे किल्ले ते कुठल्या जिल्ह्यांमध्ये आहेत, थंड हवेची ठिकाणं जी आहेत, वेगवेगळी तीर्थक्षेत्र जी आहेत, तर याच्यावरती पण आयोग पूर्वी प्रश्न विचारत होता. आत्ता तुलनेने कमी आहेत प्रश्न, पण याचा अर्थ असा नाही की प्रश्न येणारच नाही. वाहतूक आणि पर्यटन, वाहतुकीवरती तर ऑब्वियसली येतच आहेत. मग याच्यामध्ये घाट माथे परत येतात, घाट येतात वेगवेगळे, खिंडी येतात वेगवेगळ्या. जसं की भारताच्या संदर्भाने तुम्ही खिंड म्हणू शकता, महाराष्ट्रामध्ये खिंडच त्यालाच आपण घाट म्हणतो. तर ते कुठल्या 2 शहरांना जोडतात. एखाद्या घाटाचं काहीतरी वैशिष्ट्य असतं, ते वैशिष्ट्य काय आहे
घाटांचा उत्तर दक्षिण क्रम काय आहे. अगेन तुम्ही वाहतुकीमध्ये जे मी टॉपिक तुम्हाला सांगते ते अगेन तुम्हाला इकडे घेऊन जातात कोकणामध्ये आणि पठारा, म्हणजे सह्याद्री फोडून ते रस्ते तयार केलेले असतात. सो हे जे घाट आहेत ते घाट पण तुम्हाला अभ्यासावे लागतात. अशा पद्धतीने तुम्हाला महाराष्ट्रामध्ये एवढं अभ्यासायचं. आता तुम्ही म्हणाल राहिलं काय, याच्यामध्ये ठेवायचं काही नाही आहे, पण याच्यामध्ये तुम्हाला पहिला प्रेफरन्स कशाला द्यायचा आहे. समजा कमी दिवस आहेत आणि मला या विषयाचा अभ्यास कंप्लीट करणं पॉसिबल नाही वाटत आहे, तर अशा वेळेला पूर्ण टॉपिक सोडून देण्यापेक्षा किंवा सगळंच काही अर्धवट वाचण्यापेक्षा मी काय परफेक्ट वाचलं पाहिजे याची आयडिया तुम्हाला यावी म्हणून अशा पद्धतीने सांगितलेलं आहे. आता आपण येऊयात भारताकडे. भारताच्या बाबतीमध्ये लोकसंख्येवर मी बोलले आहे. त्यानंतर नदी प्रणाली. जेवढा आयोग महाराष्ट्राच्या नद्यांना महत्त्व देतो तितकंच महत्त्व तो भारतातल्या नदी प्रणालीला सुद्धा देतो. आणि याच्यामध्ये स्पेसिफिकली वरती हिमालयात ज्या तुम्हाला नद्या पाहायला मिळतात, जसं की सिंधू नदी आहे, गंगा नदी आहे, इकडे आपण सेवन सिस्टर्स जे म्हणतो इकडच्या बाजूला ईशान्येकडे जी ब्रह्मपुत्रा नदी आहे, तर याच्यावरती पण आयोगाने प्रश्न विचारलेत. मध्ये ज्या पठारावरच्या नद्या, मैदानी प्रदेशातून वाहणाऱ्या ज्या नद्या आहेत त्या नद्यांच्या उपनद्या कोणत्या या संदर्भाने आयोगाने प्रश्न विचारलेत. तर भारतातली नदी प्रणाली पण तुम्हाला करायची आहे. भारताचा अभ्यास करताना तुम्ही एक म्हणजे तुमचं काम जर सोपं करायचं असेल तर भारताचा प्राकृतिक भूगोल जो आहे तो अभ्यासायचा. तो अभ्यासताना जे वेगवेगळे विभाग पडतात त्या विभागानुसार अभ्यासायचा. आणि एक विभाग अभ्यासायला लागल्यानंतर त्या विभागामध्ये असणारं त्या विभागाची सर्व वैशिष्ट्ये किंवा त्याचे सर्व जे इतर पॉईंट आहेत, सब टॉपिक आहेत ते अभ्यासायचे. कसे, आता समजा तुम्ही भारत अभ्यासत आहात तर त्याच्यामध्ये हिमालय अभ्यासा. मग हिमालय अभ्यासतानाच हिमालयाची प्राकृतिक रचना कशी आहे ती अभ्यासा. याच्यावरून तुम्हाला तिथलं हवामान पर्जन्य जे आहे याचा अंदाज येऊन जाईल, तर हवामान पर्जन्य अभ्यासा. त्याचबरोबर हिमालयातून वाहणाऱ्या नद्या कोणत्या आहेत, नदी प्रणाली जी आहे ती अभ्यासा. तर अशा पद्धतीने जर तुम्ही अभ्यासलं तर तुमचं काम पण इझी होऊन जाईल आणि एक मॅपच्या दृष्टीने तुम्हाला ते लक्षात ठेवायला खूप इझी जाईल. हिमालयामध्ये बऱ्याचशा खिंडी आहेत, त्या खिंडींवरती आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. तुम्ही एक जर समजा नकाशा काढला, त्याच्यामध्ये सगळ्या खिंडी जर तुम्ही नोट डाऊन करून ठेवला आणि 2-3 वेळा जर तो मॅप तुमच्या नजरेखालून गेला तर जेव्हा प्रश्न येतो तर त्या खिंडी तुम्हाला ऑटोमॅटिकली आठवायला लागतात. तसंच मैदानी प्रदेशाच्या बाबतीत पण करा. मैदानी प्रदेशाची प्राकृतिक रचना, मैदानी प्रदेशामध्ये नद्या महत्त्वाच्या आहेत तर नद्या अभ्यासून घ्या. त्यानंतर पठारावरती, आता पठाराचा ज्या वेळेला आपण विचार करतो तर त्याच्यामध्ये काहीसा भाग हा महाराष्ट्र पठाराचा पण येतो. मग जो तुम्ही महाराष्ट्र पठाराचा भाग अभ्यासलेला आहे तो तुम्हाला भारताच्या पठाराच्या अभ्यासामध्ये नक्कीच उपयोगी ठरतो. मग याचा भारताच्या संदर्भाने आणखी किती विस्तार आहे हे पण अभ्यासा. त्याचबरोबर पश्चिम घाट, ज्याला आपण इकडे सह्याद्री म्हणतोय, तर तो पश्चिम घाट जो आहे तो पण भारताच्या संदर्भाने पण अभ्यासा. की ज्यावेळेला तुम्ही महाराष्ट्राचा अभ्यास करताय, महाराष्ट्रामध्ये सह्याद्री पर्वत किंवा पश्चिम घाटाची लांबी किती आहे, उंची कशा पद्धतीने कुठे कमी कुठे जास्त होते. भारताच्या संदर्भात उलट आहे, म्हणजे भारतामध्ये जर भारताच्या पश्चिम घाटाचा जर विचार केला तर उत्तरेपेक्षा दक्षिणेकडची उंची ही जास्त आहे. पण फक्त महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रातल्या पश्चिम घाटामध्ये दक्षिणेपेक्षा उत्तरेकडच्या शिखरांची उंची जास्त आहे. तर हा जो डिफरन्स आहे तो समजून घेण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. त्यानंतर किनारपट्टीचा प्रदेश. महाराष्ट्राला तिन्ही बाजूनी समुद्र किनारा लाभले आपल्याला माहिती आहे. मग पश्चिमेकडे असणारा समुद्र, पूर्वेकडे असणारा समुद्र, दक्षिणेकडचा विभाग, त्या विभागामध्ये असणारी वैशिष्ट्य, नद्या ज्या वाहात येतात आणि समुद्र किनाऱ्याला मिळतात तर त्यावेळेला त्या काय करतात, त्रिभुज प्रदेश निर्माण करतात. नदी जेव्हा समुद्र किनाऱ्याला येते त्यावेळेला ती त्रिभुज प्रदेश निर्माण करते. मग हे त्रिभुज प्रदेश कोणते आहेत, तर म्हणजे ज्यावेळेला नदी प्रणाली अभ्यासताय अगेन तुम्हाला किनारपट्टी अभ्यासावीच लागणार आहे, कारण तिथेच जाऊन नद्या हे करतात. त्यानंतर वेगवेगळी सरोवरं जी आहेत या नद्यांच्या पुढे समुद्राच्या किनारी जे वेगवेगळी राज्य आहेत तिथे काही सरोवरं आहेत. काही राज्य तर म्हणजे राजस्थानसारखं वाळवंटी राज्य आहे किंवा उत्तरेकडे जम्मू काश्मीरमध्ये वगैरे तिथे काही सरोवरं आढळतात. तर ही सरोवरं जी आहेत, जलाशय जे आहेत ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. त्यानंतर पूर्व आणि पश्चिम घाट हे पण विचारलं जातं. पूर्व आणि पश्चिम घाटामध्ये असणारी वेगवेगळी शिखरं, त्यांचा उत्तर दक्षिण क्रम जो आहे तो विचारला जातो. उंचीनुसार विचारलं जातं, जास्त उंची कोणाची, कमी उंची कोणाची. हिमालयामधली जी शिखरं आहेत ती पण फार महत्त्वाची आहेत, कारण हिमालयातल्या शिखरांमध्ये जे हिमालयाचे वेगवेगळे भाग पडतात त्याच्यामध्ये कुठल्या शिखरांचा क्रम कसा आहे, कुठलं शिखर जास्त उंच आहे, कुठलं कमी उंच आहे. आणि हे विचारण्याचा संदर्भ काय असतो तर बऱ्याचदा करंट अफेअर्समध्ये तुम्ही पाहता
की एखाद्या व्यक्तीने सर्वोच्च शिखर पार केलेलं आहे, हिमालयातला एखादा पर्वत पार केलेला आहे, तर अशा बातम्या ज्या आहेत त्या येत असतात आणि त्या अनुषंगाने असे प्रश्न बनूच शकतात. ठीक आहे. त्यानंतर बेटे. आता बेटांवरती जास्त प्रश्न येत नाहीत किंवा मी असं म्हणेन की हा काही फारसा मोठा भाग नाही, पण 15 ते 20 मिनिटामध्ये तुम्ही अभ्यासून कंप्लीट करू शकता अशी बेटा आहेत. कारण भारताचा विचार केला तर भारताला जी समुद्र किनारपट्टी लाभली आहे तर बाजूच्या जो समुद्र आहे समुद्रामध्ये सुद्धा काही प्रदेश असे आहेत जी बेटं आहेत ज्याच्यावरती म्हणजे काही लोकवस्ती आहे ती भारताच्या हद्दीमध्ये येते. त्या अनुषंगाने ते करायचं आणि हे सगळं करतानाच मग भारताचा जो काही विस्तार आहे, स्थान विस्तार सीमा, भारताच्या सीमा वगैरे जसं महाराष्ट्राच्या अनुषंगाने केलं तसंच ते करायचे. फरक इतका असेल की महाराष्ट्राला तुम्हाला जास्त वेळ द्यायचा आहे, भारताला तुलनेने कमी. ठीक आहे. पण भारताचं करताना पण ठराविक टॉपिकवरती प्रश्न येतात, ते तुम्हाला व्यवस्थित करायचे. त्यानंतर भारतामध्ये पण मृदा, अगेन तुम्हाला हवामान समजलं, पर्जन्य समजलं, प्राकृतिक रचना समजली की मृदा समजते आणि मृदा समजली की खनिज संपत्ती समजते. आणि त्याचबरोबर भारतातलं हवामान जे आहे महाराष्ट्राच्या दृष्टीने पण आणि भारताच्या दृष्टीने पण हवामानाचे जे वेगवेगळं हे आहेत, विभाग आहेत किंवा हवामानाचं जे वर्गीकरण केलेलं आपल्याला पाहायला मिळतं तर ते तुम्हाला अभ्यासायचे आहेत. अशा दृष्टीने प्रश्न येतात. आता माझ्याकडे एक जो क्वेश्चन पेपर आहे त्या क्वेश्चन पेपरमधून जर मी तुम्हाला प्रश्न दाखवले की कशा प्रकारे प्रश्न आलेले आहेत तर आपण पाहूयात की हे प्रश्न कुठल्या टॉपिकमध्ये बसतात. ठीक आहे. आता भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सिंधू पाणी करार. आता ज्यावेळेला सिंधू पाणी करार म्हणतो त्यावेळेला आपण सिंधू नदी आणि तिच्या उपनद्या यांचा विचार आपल्याला करावा लागतो. सो आपल्याला नदी प्रणालीवरती एक प्रश्न जो आहे तो पाहायला मिळाला. त्यानंतर खालीलपैकी कोणते लोह खनिज सर्वोत्तम दर्जाचे आहे. अगेन थोडासा वादामध्ये असणारा प्रश्न पण हा प्रश्न आलाय. सो खनिज संपत्तीवरती प्रश्न आहे. आता हा महाराष्ट्राच्या संदर्भाने पण आपण म्हणू शकतो आणि भारताच्या संदर्भाने पण आपण म्हणू शकतो. ठीक आहे. कारण दोन्हीकडे खनिज संपत्तीचे हे सेमच प्रकार पाहायला मिळतील. त्यानंतर खालील खिंडींचा पश्चिमेकडून पूर्वेकडे क्रम. परत हिमालयामधल्या खिंडी आल्या जे की मी आता तुम्हाला थोड्या वेळापूर्वी म्हटलेच होते की खिंडींचा अभ्यास सुद्धा करा. तर खिंडींवरती प्रश्न आहे. त्यानंतर खारट आणि क्षारीय मृदेस कुठल्या नावाने ओळखलं जातं. तर अगेन मृदा संपत्ती ती मग महाराष्ट्राच्या संदर्भात असेल किंवा भारताच्या संदर्भात असेल ते तुम्हाला करावंच लागणार आहे. पेंच राष्ट्रीय जे हे आहे व्याघ्र राखीव क्षेत्र आहे तर ते कुठल्या राज्यांच्या ह्याच्यावरती आहे. मग मी राष्ट्रीय उद्यानं तुम्हाला सांगितली, ज्यावेळेला वने आणि अभयारण्य सांगितलं तर राष्ट्रीय उद्यानं अभ्यासायची आहेत. भारतातली काही महत्त्वाची जी की सतत चर्चेमध्ये असतात, महाराष्ट्रातली मात्र सर्वच. ठीक आहे. त्यानंतर लोकसंख्या, अनुसूचित जाती जमाती. इथे ॲक्च्युली लोकसंख्येला एक पॉईंट जो आहे तो ॲड करायचा राहिला. लोकसंख्येचं धर्मनिहाय, त्यानंतर भाषानिहाय आणि अनुसूचित जाती जमातीची लोकसंख्या हे पॉईंट पण त्याच्यामध्ये ॲड करा. ठीक आहे. त्यानंतर घनतेनुसार पहिले 5 जिल्हे कोणते 2011च्या. अगेन लोकसंख्येचाच तो पार्ट आहे. जनगणना 2001 आणि 2011 लिंग गुणोत्तरातला फरक. अगेन लोकसंख्येवरती प्रश्न आहे. मावळ भाग हा पर्जन्य छायेच्या प्रदेशात येत नाही. ज्यावेळेला मी प्राकृतिक विभाग म्हटले त्याच वेळेला मी प्रादेशिक विभाग पण म्हटलं होतं. त्याच्यामध्ये घाटमाथा, मावळ हे सगळे प्रदेश येतात. तर त्याचं तुम्हाला हे समजलं प्राकृतिक विभाग आणि याचं हवामान समजलं की त्याच्यावरून तुम्हाला प्रादेशिक विभाग लक्षात येतात. फक्त तुम्हाला मॅपमधून जाण्याची गरज आहे. दरकेसा टेकड्या. अगेन ज्यावेळेला आपण सह्याद्री पर्वत म्हणतोय किंवा वेगवेगळे डोंगर जे मी म्हटलं प्राकृतिक रचनेमध्ये वेगवेगळे शिखरं म्हटलं तर दरकेसा कुठे आहेत. इकडे ज्यावेळेला महाराष्ट्राचा ईशान्येचा भाग तुम्ही पाहता तर इकडे आहेत दरकेसा टेकड्या. त्या तुम्हाला लक्षात ठेवायच्यात. त्यानंतर 2011च्या जनगणनेनुसार गडचिरोली जिल्ह्याची लोकसंख्येची घनता. सर्वात कमी घनता, सर्वाधिक घनता अर्थात सर्वात जास्त पण विचारली आणि गडचिरोलीची सर्वात कमी आहे तर डायरेक्टली गडचिरोलीची आकडेवारी विचारली. ठीक आहे. अगेन लोकसंख्येवरती प्रश्न. त्यानंतर वेरूळ लेणी औरंगाबाद जिल्ह्यात, चांभार लेणी. तर लेणी वगैरे जे असतात थंड हवेची ठिकाणे वगैरे तर ती पर्यटनामध्ये आली. अगेन आपण जो टॉपिक घेतला त्याच्यावरचा प्रश्न आहे. औष्णिक विद्युत केंद्र आणि ते कुठल्या ठिकाणी आहे. अगेन खनिज संपत्ती आणि ऊर्जा हा जो प्रकरण जे आपण पाहिलं त्याच्यामध्ये. त्यानंतर महाराष्ट्रातील घाटांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम. मी इथेच सांगितलं कोकण करतानाच तुम्हाला सांगितलं की घाट जे आहेत किंवा इथे पण सांगितलं वाहतुकीमध्ये की घाटांचा उत्तर दक्षिण क्रम किंवा कुठल्या 2 शहरांना जोडलं जातं हे विचारलं जातं. आणि शेवटचा प्रश्न आहे तापी पूर्णा खोऱ्यातील नद्यांचा उत्तरेकडून दक्षिणेकडे क्रम. म्हणजेच ज्यावेळेला नदी प्रणाली अभ्यासत आहात नद्यांच्या उपनद्या अभ्यासा. उपनद्यांचं पण मग तुम्हाला एकदा मॅप समजला की तुम्हाला पूर्वेकडून पश्चिमेकडे, उत्तरेकडून दक्षिणेकडे कसाही प्रश्न विचारला तरी त्या प्रश्नाचं उत्तर देता येतं. तर एक सॅम्पल म्हणून मी क्वेश्चन पेपर दाखवला. तुम्ही असंच पाठीमागचे क्वेश्चन पेपर घ्यायचे
आणि त्या क्वेश्चन म्हणजे मी स्पेसिफिकली 8 ऑक्टोबरसाठी तर नाही, पण जे 8 ऑक्टोबर नंतरच्या एक्झामसाठी तयारी करतायत, ज्यांनी आत्ता सुरुवात केली आहे, म्हणजे मी सुरुवातीला तेच सांगितलं की तुम्ही मागे तर नाही जाऊ शकत आयुष्यामध्ये, किंवा जी सुरुवात तुम्ही ऑलरेडी केली आहे ती तर आता चेंज नाही करू शकत, पण आत्ता जिथे आहात तिथून तुम्ही एक नवी सुरुवात करू शकता. सो तुम्हाला पहिल्यांदा सिलेबस पाहायचा आहे, क्वेश्चन पेपर घ्यायचा आणि क्वेश्चन पेपरमध्ये पहा, प्रश्न वाचा आणि तो प्रश्न कुठल्या टॉपिकशी रिलेटेड आहे त्या टॉपिकसमोर किंवा त्या प्रश्नासमोर त्या टॉपिकचं नाव लिहा. याने तुम्हाला एक आयडिया येईल की कुठला टॉपिक असा आहे ज्याच्यावरती मॅक्झिमम प्रश्न येतात. म्हणजे आत्ताच आपण लोकसंख्येवरती आय थिंक 4 प्रश्न काहीतरी पाहिले, जे घनतेचे सर्वाधिक आणि सर्वात कमी घनतेचा प्रश्न पाहिला, अनुसूचित जाती जमातीचा प्रश्न पाहिला, त्याचबरोबर लिंग गुणोत्तराचा प्रश्न पाहिला. म्हणजेच इथेच तुम्ही लोकसंख्येवरती जर 15 प्रश्न भूगोलचे आलेले आहेत तर 15 पैकी 4 प्रश्न तुम्हाला लोकसंख्या या टॉपिकवरती पाहायला मिळाले. म्हणजे वेटेज किती जास्त आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल यावरून. आणि म्हणूनच कुठल्याही टॉपिकचा, कुठल्याही विषयाचा अभ्यास करताना जास्त महत्त्व कशाला आहे, वेटेज कशाला जास्त आहे त्याचा अगोदर अभ्यास करा, त्याला आधी प्रेफरन्स द्या आणि त्याच्यानंतर मग अशा टॉपिककडे जा ज्याला थोडंसं कमी महत्त्व आहे. याने तुमची प्रोडक्टिव्हिटी वाढेल, तुमचा स्कोअर वाढेल, तुमचे पास होण्याचे चान्सेस वाढतील. म्हणून सांगते मी, असं बिलकुल म्हणत नाही की स्किप करा, पण ज्या वेळेला तुमच्याकडे अशी सिच्युएशन असेल की वेळ फार कमी आहे आणि सिलेबस फार मोठ्या प्रमाणावरती कव्हर करायचं आहे, अशा वेळेला सगळंच काही उगीच वरवरनं वाचायचं की नाही, मला कंप्लीट करायचे 10 चॅप्टर आहेत, मग मी 10 चॅप्टर उगीच नजरेखालून घालतो, याने काय होईल, कुठल्याच चॅप्टरवरचा प्रश्न तुम्हाला सुटणार नाही. मग त्यापेक्षा 10 पैकी मी 5 किंवा 6 चॅप्टर असे फाइंड आउट करतो ना की ज्याच्यावरती मॅक्झिमम क्वेश्चन येण्याचे चान्सेस आहेत आणि ते चॅप्टर मी परफेक्ट करेन. ज्यावेळेला तुम्ही ते चॅप्टर परफेक्ट कराल तर ॲटोमॅटिकली तुमचा स्कोर वाढेल. म्हणजे सगळेच प्रश्न निगेटिव्हमध्ये जाण्यापेक्षा जे येते किमान ते तरी कन्फर्म करा आणि त्याचे मार्क्स मिळवा. ठीक आहे. सो ॲज पर माय प्रॉमिस मी हा सब्जेक्टचा जो स्ट्रॅटेजीचा व्हिडिओ आहे तो तुमच्यासाठी घेऊन आले. बाकी सब्जेक्टचे राहिलेत ते पण मी लवकरात लवकर घेऊन येईन. एक्स्ट्रीमली सॉरी, 90 डेजमध्ये थोडीशी बिझी असल्यामुळे मला हे टॉपिक म्हणजे हा व्हिडिओ जो आहे तो घेऊन यायला थोडासा वेळ झाला, बट इथून पुढे मी रेग्युलर राहण्याचा प्रयत्न करेन. आणि अर्थातच तुम्हा सगळ्यांची पण एक्झाम आहे. चॅनलवरती पण आपल्या 120 डेज चॅलेंज जे आहे, 180 डेज चॅलेंज जे आहे ते सुरू आहे, ते प्रॉपरली फॉलो करा. जे ॲडमिशनमध्ये नाही आहेत त्यांना पण मी सांगते की मी अजूनही तुम्हाला डेली टॉपिक देत आहे, करंट अफेअर्स देत आहे, मॅथ्स रिझनिंग देत आहे, सब्जेक्ट देत आहे, तर ते प्रॉपरली फॉलो करा. ज्यांनी उशिरा पाहिलेला आहे, ज्यांना माहिती नाही की कसं करायचं आहे, त्यांनी 1 जूनपासूनचं जे टाईम टेबल आहे ते फॉलो करायला सुरुवात करा आत्तापासून. म्हणजे 1 जूनचा जो टॉपिक आहे तो तुम्ही आज कराल, 2 जूनचा उद्या कराल, अशा पद्धतीने फॉलो करायला जरी सुरुवात केली तुम्ही तरीसुद्धा तुमचा 8 ऑक्टोबरपर्यंत 7च्या 7 सब्जेक्टचा सिलेबस कंप्लीट होईल. ठीक आहे. आय होप हे लेक्चर नक्कीच तुमच्यासाठी युजफुल ठरलं असेल. तुम्हाला याच्यातून 100% तुमचा स्कोर इन्क्रीज झालेला पाहायला मिळेल जर तुम्ही या पद्धतीने अभ्यास केला तर. ठीक आहे. सो तुम्हाला जर हेल्पफुल वाटलं असेल हे लेक्चर तर लाईक आणि शेअरसुद्धा करा, कारण तुम्ही जेवढं बाकीच्या विद्यार्थ्यांपर्यंत हे लेक्चर पोचवाल तेवढाच त्यांनासुद्धा याचा फायदा होईल. आणि त्याचबरोबर अजूनही तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.